12 लाखाला मागितला याला, हो. पण नाही दिला मित्रांनो. याला 12 लाखाची मोत्याला मागणी आली, परंतु नाही दिला. कितीला म्हणजे तुम्हाला विकायचा? मित्रांनो, मी निवलिया गावला शंकरपट बघण्यासाठी आलो आहे आणि क गटामध्ये गावरानी बैलांनी नंबर 1 मारलेला आहे सध्या. काय नाव आहे या बैलाचं? या बैलाचं नाव माऊली आहे आणि या बैलाचं नाव आहे तेजा. तर दादा मला सांगा अगोदर माऊली बद्दल. हा बैल तुम्ही कुठचे आहे आणि हा बैल कुठून खरेदी केला? आम्ही आहोत शेरज माता, शरद बुद्रुक तहसील कोरपणा, जिल्हा चंद्रपूर. हा. या बैल 35,500 घेतला येरगाव मध्ये. हा हा 35,000 तुम्ही खरेदी केली. कोणत्या पटामधून खरेदी केली आहे का म्हणजे गावरान? पटामध्ये. अच्छा अच्छा, तिचा नंबर मारला होता का यांनी? नाही नंबर होता, खाली होता बैल. खाली बैल होता, पण तुम्हाला पसंत आला तुम्ही घेतला. मग त्याच्यानंतर कुठं कुठं गुलाल केले यांनी? यांनी शेनगाव, हा बाबापूर. काय तर चांगला नामांकित बैल आहे तुमचा. आता तर तुमचं काय फ्युचर मध्ये याला विकायचा प्लॅन आहे नाही की नाही विकायचा नाही आहे का? मग याला जीवाचा प्रश्न आहे तुमच्यासोबत त्याचा. बरोबर, ठीक आहे. पडाला होता आणि हा उजवीला होता. काय तेजा? तर तेजाबद्दल मला सांगा, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात सांगा. मी विनोद जगन्नाथ नीताव, वनीला राहतो. हा. पटवाई कॉलनी. मी हा घेतलेला आहे. हा. गेल्या साली याच पटातून मी 65 मध्ये घेतला. 65,000 तुम्ही खरेदी केली होती. खरेदी केली. कोणाकडून खरेदी केली होती? ह्या देवताळे देवतडे बेशेवाला. बेशेवाला. अच्छा, तर बेशे या गावचे देवतडे भाऊ यांच्याकडून तेजा हा खरेदी केला होता 65,000 मध्ये. आणि याच बैलाने पुन्हा नाव कमवलेलं आहे नीत काकाजींचं. तर आता यांनी कुठं कुठं गुलाल घेतले? येतं बाबापूर, शेनगाव, वनी, हा हा केसरी याच्यात. म्हणजे बरेच ठिकाणी यांनी बरेच ठिकाणी नाव कमवलं आहे. तर काय ते तुमचं आहे का विकास? नाही 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 विकास नाही. विकायचा नाही बाबा. का बरं विकास नाही म्हणजे तुम्हाला? का बरं म्हणजे ना, आपण वागवला आहे तो, त्याच्याजवळ काहीच नव्हतं. हा हा बस त्याच्याजवळ जे भित्रीपणा होती हा हा सगळा तो येऊन पडे, लाता मारे माझ्याजवळ. हा हा माझ्याजवळ काका नाही तो खेळ करे, पण म्हणशील तर तू तो काहीच नाही करू शकत. अच्छा अच्छा. मध्ये तर आता मला सांगा, तुम्हाला हा छंद अगोदर पासूनचा आहे. याच्या अगोदर माझ्याजवळ 9 बैल होऊन गेले. 9 बैल होऊन हो, गेले 9 का? बैल. तर या 9 बैलांपैकी आता हा आवडता आहे की याच्या अगोदर पण चांगली होती? नाही नाही चांगलेच बैल होते. याच्याही परता बैल चांगली होती. यायचे बैल ना मै बैल एकाच गटात राहील. अच्छा अच्छा, बरोबर, ठीक आहे. एकाच तर आता निवलिया गावामध्ये तेजा आणि माऊली चांगला पळ घेतला क गटामध्ये. तर यांचा सध्या तरी आता नंबर 1च धावलेले बैल आहे यांनी. मित्रांनो, पटामध्ये एक सुंदर असा बैल आलेला आहे. दादा मला तुमचा थोडा परिचय सांगा, कुठून आलात तुम्ही? आम्ही यवतमाळहून आलो दादा. हा हा. आणि आता पटामध्ये आलो. आता काल पहिला नंबर केला आम्ही. पहिला नंबर कुठे केला यांनी? कोणतं गाव होते? शेलू. शेलू शेलू मध्ये तुम्ही पहिला नंबर घेतला. काय नाव आहे बैलाचं या? मोत्या. मोत्या. मालकांचं नाव काय आहे? उंडेकर गुरुजी. उंडेकर गुरुजी. कुठचे आहे प्रॉपर यांनी? ढानकीचे. धानकीचे, उमरेड तालुक्याचे आहे का? बघू शकता मित्रांनो, मोत्या हा बैल खूप सुंदर आहे कदकाठीने बघायला. काय म्हणजे कुठून खरेदी केलाय तुम्हाला माहिती आहे का? घरचाच होते आम्ही. घरच्या साज आहे का? अच्छा अच्छा, बघू शकता खूप सुंदर असा बैल आहे. मोत्या नाव आहे याचं. आणि हा म्हणजे विकत घेतलेला नाही आहे कुठल्या बाजारातून किंवा पटामधून. हा घरचाच बैल आहे. कुठं कुठं नंबर घेतले यांनी? प्रत्येक जागी नंबर आहे त्याचा. प्रत्येक जागी आहे का? कोणत्या गटामध्ये? ओपन गटामध्ये. ओपन मध्येच आहे. शेलू मध्ये ओपन गटामध्ये धावलाय. काय बक्षीस घेतलं यांनी? त्यानं 21,000 घेतलं सर. 21,000 रुपये पहिलं बक्षीस घेतलं शेलू येते ओपन गटामध्ये. मित्रांनो, जसं मी ते आलो तसं याच्यावरती नजर पडली. बघायला देखना बैल एकदम याची कदकाठी. उजवीकडून पडतो की डावी? दोन्ही दोन्ही साईडनं. अच्छा, चांगला चांगला. कधीपासून सोबत आहे तुम्ही बैलाचे? आम्ही लई दिवस झालं लहानपणापासून याच्या सोबत होतो. लहानपणापासून सोय करता का? काय नेमकं याची खुराक वगैरे का देता तुम्ही? खुराक म्हणजे याला दूध आहे, बदाम आहे, हा हा. पीठ आहे. अच्छा अच्छा, म्हणजे बरेच ठिकाणी नाव केलंय काय ना आता? मग काय आता मालकांचा कधी याला विकायचा वगैरे असं काही विचार येतो का? मालकाचा इकायचं नाव होतं. 12 लाखात खरेदी आहे याची. हा हा. तर आम्ही दिलं नाही त्याला. 12 लाखाला मागितला याला, पण नाही दिला. मित्रांनो, याला 12 लाखाची मोत्याला मागणी आली, परंतु नाही दिला. कितीला म्हणजे तुम्हाला विकायचा? मग आम्हाला विकायचं नाही, आम्हाला ठेवायचा खेळायला. अच्छा अच्छा, तुम्हाला विकायचा नाही. बघा मित्रांनो, 12 लाख रुपयाची मागणी आली मोत्याला, तरी सुद्धा यांच्या मालकांनी विकण्यासाठी नकार दिलेला आहे. म्हणजे 12 लाख रुपये रक्कम काही छोटी नाही आहे, परंतु मोत्याचे जे काही मालक आहेत गुरुजी, त्यांनी नकार दिला आहे विकण्यासाठी. खूप त्यांचं चांगलं प्रेम आहे बैलावरती, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचा मेन घरचा बैल आहे, त्याच्यामुळे त्यांनी कुठतरी नकार आहे त्यांचा विकण्यासाठी. तर धन्यवाद दादा, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. खूप सुंदर असा बैल आहे तुमचा. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की खूप कमी मुलाखती येत आहे व्हिडिओ आणि पटाची वगैरे व्हिडिओ खूप कमी येतात. तर माझं एज्युकेशन चालू आहे, त्याच्यामुळे पटाची व्हिडिओ मी माझ्या गावाजवळ जेवढे असतात तेवढे मी कव्हर करत असतो. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.